मग बक्षीस कोणाला मिळालं आजचं? आजचं बक्षीस झमडीला मिळालं आहे ना झमडे? जे माहितीये का झमडे काय होतं की पहिलीच्या वर्गामध्ये जे सगळ्यात चांगलं खडखड वाचेल त्यांना हे बक्षीस दिलं जाईल असं बक्षीस द्या असं मला नाही का फेसबुकला टाकलेलं होतं. त्यांचं नाव सांगते तुला, थांब. पहा इकडं सगळ्यांनी. झमडे सर मुलांना ऐका ना. मला बुचकुरी घेतलेली झमडी आहे का नाही झमडे? बुचकुरी घेतली होती ना एकदा? हो एकदा तुम्हाला घेतले होते. आहे की नाही? तर काय झालं? चला खेळायला सर म्हणून. हं. लय क्यूट आहे झमडी. मुलांना ऐका ना. मला बुचकुरी घेतलेली झमडी आहे की नाही झमडे? बुचकुरी घेतली होती ना एकदा? हो एकदा तुम्हाला घेतले होते. आहे की नाही? तर काय झालं? चला खेळायला सर म्हणून. हं. कोपरगाव यांनी काय केलं होतं की वर्गामध्ये सगळ्यात चांगलं वाचणाऱ्या म्हणजे मराठीचं पुस्तक जे चांगलं वाचते त्यांना ही बक्षीस द्या. त्यांनी ही बॅग पाठवली आहे बघा. आणि त्यांनी सांगितले की मुलांना जे सगळ्यात चांगलं वाचेल त्यांना ही बक्षीस द्या. तर आज योगायोगाने बघा झमडीचा नंबर लागला आहे, त्यामुळे झमडी खूप खुश आहे. आणि बाकीच्यांना सुद्धा बक्षिसं मिळणार आहेत. त्यांनी थोडे थोडे अडखळलेत ना, त्यांना सुद्धा आपण वेगवेगळे बक्षीस देणार आहोत. त्यामुळं तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत. मग टाळ्या वाजवणार की नाही ह्याच्यासाठी? जेवढे अभिनंदन. ओके ओके. वेलकम वेलकम. त्या 2000 रुपये आपल्या शाळेसाठी पाठवले आहेत आणि त्यामधून हे गिफ्ट तुम्ही ज्यांना छान वाचता येईल ना त्यांना द्या म्हणून सांगितलं आहे. तर यांनी मिळून थँक्यू म्हणा त्यांना. आता हे जे बक्षीस आहे हे बक्षीस झमडीला मिळालं, पण त्यांनी दिलेल्या पैशातून बाकीचं पण गिफ्ट आणलेले आहेत मी, ते तुम्हाला मी देणार आहे बाकीच्यांना. त्यामुळे तुम्हाला सुद्धा गिफ्ट भेटणार आहे. आणखीन घरी गेल्यावर चांगलं वाचा, चांगलं वाचणाऱ्यांना गिफ्ट भेटायला. सारखं वाचायचं ना, आता अभ्यास करायचा. बाय म्हणा त्यांना. आणि थँक्यू म्हणून. थँक्यू.